काका ही क्लिप पाहिल्यावर तरी तुमच्या विरोधात बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही। मग आता हीच समज जाऊन त्या नायकांना द्या। अस्मिता तुला प्रश्न पडलाय ना, आशिष अशा पार्ट्यांना का जायचं याचं कारण तू सलीललाच विचार। आशिषचा फोन आहे तुमच्याकडे? इतके दिवस पोलिसांकडेच होता, परवाच तो परत मिळालाय, पण त्याचा फोन तर बंद पडलाय। मग मला द्या ना फोन, माझा सहकारी सेठ कदाचित तो फोन चालू करू शकतो। या गोऱ्याच्या सामने मत नाचना। मॅडम सलीलची आणि आमची भेटच झाली नाही, म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्याची मामी त्याला घरी घेऊन गेली। सलील अपघातात तू आणि निनाद वाचलात, पण आशिष या अपघातात गेला। हिम्मत अजून जिवंत आहे असं का वाटतंय अस्मिताला हे आपल्याला आधी शोधलं पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत तो मेलाय अशीच खात्री पटली पाहिजे तिची। बघून चाल की रे, मरायचंय का? माझ्या पोराला पळवलं त्याने। अरे योच पकडा, योच तो माणूस आहे, त्यानेच माझ्या पोराला पळवले। धरायला अरे बापरे, धरा रे धरा। राजू अरे कुणी धरा रे त्याला, माझ्या पोराला त्याने पळवलं। मामी मामी, काय रे, काय झालं? मामी आशिष गेला हे तू माझ्यापासून का लपवलंस? तुला कोणी सांगितलं हे खोटं आहे, खोटं आहे हे। मामी मामी तुझा चेहराच सांगतोय तू खोटं बोलतीयस। काय करणार होते मी, तूच सांग ना मला। अरे तू नुकताच हॉस्पिटल मधून आलायस, आता कुठे जरा तुला बरं वाटायला लागले, तुला त्रास होऊ नये म्हणून नाही सांगितलं रे मी तुला। पण तुला कोणी सांगितलं हे? स्मिता मॅडमचा फोन आला होता मला। ती कशी पोहोचली तुझ्यापर्यंत? त्या इथे येणार आहेत आणि मी त्यांना सगळं खरं सांगणार आहे। हे बघ सलील, तू तिला काहीही सांगणार नाहीयेस। का 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 सांगायचं नाहीये मी? हे बघ मामी, तू खोटं वागलीयस। मला खोटं बोलायची हौस नाहीये सलील, आणि हे सगळं मी तुझ्यासाठी केलं। माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी। तुझ्या आई वडिलांनी एक दिडकीही ठेवली नाही तुझ्यासाठी, आणि तुझा मामा त्याने तर या घराशिवाय दुसरं काही दिलंच नाही मला। अरे तुझी मामी असले ना तरी तुला आई बनवून वाढवलं मी, तुला मुंबईला पाठवलं, तुला शिक्षण दिलं, तुझ्यासाठी काबाड कष्ट केले मी, दिवस रात्र जेवणाचे डबे पोचवते, आजही तुझ्यासाठी आजही मी खस्ता खाते रे। पण या सगळ्याचा आशिष बाबत खोटं बोलण्याशी काय संबंध आहे? काय संबंध? असे कष्ट काय मी आयुष्यभर करायचे? अरे तुझ्या उपचारांचा खर्च 50,000 रुपये आला, एवढे पैसे कुठून आणणार होते मी? पण त्यासाठी कोणता सौदा केलायस तू? निनादच्या वडिलांच्या सांगण्यावरून मी खोटं बोलले, कारण तुझ्या उपचारांचा खर्च सगळा त्यांनी केलाय,
वर 50,000 रुपये दिले त्यांनी मला. मामी पैशासाठी तू खोटं बोललीस आणि मलाही वागायला सांगतेस तसं. आता बरं सुचतंय रे तुला हे बोलायला. पण जर मी हे केलं नसतं ना तर तुझ्यावर उपचार झालेच नसते आणि तू वाचलाही नसतास. मी वाचलो नसतो ना तरी चाललं असतं मामी. आता तू धडधाकट आहेस, 4 घास पोटात जात आहेत म्हणून तू असं बोलतोस. नाही ते काही असू दे, पण मी अस्मिता मॅडमला सगळं सांगणार आहे. हे बघ, तू अस्मिताला काही सांगणार नाहीस सलील. अरे निनादचे वडील आपल्याला आणखीन 5 लाख रुपये देणार आहेत. तू गप्पच राहायला हवंस. नकोत मला ते पैसे. पण मला हवेत. हे बघ सलील, तुला माझं ऐकावंच लागेल, नाहीतर तुझा आणि माझा संबंध संपला. तुला या घरात थारा मिळणार नाही. तुला कुठे जायचं तिथे जा. मामी मामी असं काय बोलतेस तू? सलील जरा विचार कर. अरे तू खरं बोलण्याने आशिष परत येणार आहे का? तो गेला. अरे पण जर आपण खोटं बोललो तर आपले चांगले दिवस येतील, आपल्याकडे खूप पैसे येतील. आणि हे बघ, हे असे डबे बनवायचं काम बंद करून आपण नवीन खानावळ उघडू, स्वयंपाकी ठेवू. अरे आपल्याला खूप चांगले दिवस बघायला मिळतील. तुझं लग्न होईल. सलील जरा विचार कर. पण तुला जर माझं ऐकायचं नसेल ना तर तुला तुझा मार्ग मोकळा आहे. तुला आईबाप तर नव्हतेच, आता मामी पण नाही असं समज. मामी एक्सक्यूज मी. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. आपलं बोलणं झालं होतं फोनवर. या ना, या बसा. बस तू. सलील, तू सगळं सांगशील म्हणालास म्हणून खूप आशेने आले तुझ्याकडे. हो, सगळं सांगेन मी खरं. तू अस्मिताला काही सांगणार नाहीस सलील. हे बघ सलील, तुला माझं ऐकावंच लागेल, नाहीतर तुझा आणि माझा संबंध संपला. तुला या घरात थारा मिळणार नाही. तुला आईबाप तर नव्हतेच, आता मामी पण नाही असं समज. सलील, कसला विचार करतोस? सांग ना, कसा झाला अपघात? आशिष दारू पित नव्हता ना? मग तू एक मिनिट. हे बघ, हे माझे दाढीवाले बसंती, या गोऱ्याच्या सामने मत नाचना. अरे नाही नाचोगे. अरे नहीं नाचोगे हीरो, नहीं नाचोगे. बोला नहीं नाचेगी. तुम्ही मित्रांनी फसवून त्याला काही प्यायला दिलं होतं का? नाही मॅडम, आम्ही फसवलं नाही त्याला. उलट आशिषच आपल्या आई वडिलांना फसवत होता. निनाद बोलला ते खोटं नाहीये.
आशिष पण आमच्या सोबत घ्यायचा आणि त्या रात्री तोही प्यायला होता. पण मग तुम्ही त्याला गाडी चालवायला का दिली आणि मुळात तुम्ही अशा रात्रीचे घाईने का निघाला? अपघात कसा झाला? आणि म्हणजे आम्ही नको म्हणालो होतो, पण आशिषनीच हट्ट केला. पहाटेच्या वाऱ्यामुळे आणि नशेमुळे आशिषचा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि तो अपघात झाला. सलील, तू हे सगळं खरं सांगतोस? हे बघ सलील, तू कशाला खोटं बोलेल तो? सांगा ना, कशाला खोटं बोलेल? सलील, हे बघ, आशिषच्या आईबाबांना पूर्ण खात्री आहे की आशिष कधीच दारू पित नव्हता. मलाही सलील बद्दल असंच वाटत होतं, पण मला जेव्हा कळलं तेव्हा मी मान्य केलं ना. उगाच आकांत तांडव नाही केला मी. आणि रिसॉर्टवर हा व्हिडिओ का शूट केला होता तुम्ही? सहज मजा म्हणून. सहज मजा म्हणून? हे बघा, आशिषने हट्ट केला नसता ना तर हा अपघात झालाच नसता. आणि मला वाटतंय तुम्हाला सलीलला जे काही विचारायचं होतं ते विचारून झालं. सलीलला आराम करू या तुम्ही. मॅडम, निनादने जे सांगितलं तेच सलीलने सांगितलं. याचा अर्थ आशिष त्याच्या आई वडिलांना फसवत होता हेच सिद्ध झालं. मग तरी आपण वसईत का थांबलो? नाही म्हणाली, ही केस अजूनही संपली असं मला वाटत नाही. आपण तिथून निघालो तेव्हा सलील नजर चोरत होता असं वाटलं. नाही, पण तो खोटं का बोलेल आपल्याशी? मनाली, काहीतरी लिंक लागते असं वाटतंय मला. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवा. आत्ताच येऊन गेलात ना तुम्ही, मग का परत फोन केलाय? नाही, काय हवंय तुम्हाला? का त्रास देताय तुम्ही मला? सलील, शांत हो. हे बघ, मला फक्त 5 मिनिटं बोलायचंय तुझ्याशी. प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला. मला सांग, तुझ्या मामी कुठे आहेत? ते आतमधल्या खोलीत. बर. हे बघ, तुम्हाला जे काही सांगितलंय ते खरं सांगितलंस. आणि आशिषने दारू पिऊन गाडी चालवली म्हणून अपघात झाला हे मी मान्य केलंय असं समज. आणि माझ्या फक्त 2 प्रश्नांची उत्तरं. मला सांग, तुझं हॉस्पिटलचं बिल, तुझं इथपर्यंत येण्याचा गाडीचा खर्च, हे सगळं निनादच्या वडिलांनी केलंय ना? हो. खरंच खूप मोठ्या मनाचे आहेत रे ते. त्यांच्यात माणुसकी आहे हे सिद्धच होतं. नाही म्हणजे दुर्दैवाने आशिष गेला म्हणून, नाहीतर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी हे सगळंच केलं असतं. हो ना? उगाच संशय घेतला रे मी त्यांच्यावर. एनिवेज, बरं, मी आता तुला माझा दुसरा प्रश्न विचारते. सलील, मी जेव्हा जयंत काकांना विचारलं की आशिष दारूला स्पर्शही करत नव्हता, तरीही अशा दारू पिणाऱ्या मित्रांबरोबर पिकनिकला का गेला, त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? त्यांनी मला असं सांगितलं की या मागचं कारण सलीलला विचार. असं का म्हणाले असतील रे ते?
बरं, निनादने मला असं सांगितलं की आमच्या सोबत असताना फुकटची दारू प्यायला मिळते ना, म्हणून तो येतो. मॅडम, नाही ठीक आहे सलील, तू नको वाईट वाटून घेऊस. आशिषच्या आई वडिलांनी त्याला ओळखण्यात चूक केली हेच खरं. ते नाही ओळखू शकले त्यांच्या मुलाला, आणि आता तर तोही गेला. पण ते बिचारे मात्र तो दारू पीत नव्हता हे सिद्ध करण्यासाठी धडपडतात. काय होणार आहे? खूप प्रयत्न करतील, शेवटी अपयशी होतील, खचून जातील बिचारे. स्वतःचं बीपी वाढवून घेतील, आजारी पडतील. नाही ठीक आहे, पण बरोबरच या अशा व्यसनी मुलाच्या आई वडिलांना ही अशीच शिक्षा मिळाली. सलील, तू नको मनाला लावून घेस. तू काळजी घे. आपण तुझ्या मनातला, तुझा आतला आवाज जर तुला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे मात्र लक्ष दे. ठेवते. ही क्लिप मॅडमना पाठवायलाच पाहिजे. हॅलो सलील, मी तुला आशिषची एक व्हिडिओ क्लिप पाठवते. ती बघ आणि तुझ्या मनाला पटेल तोच निर्णय घे. तुला आठवते लहानपणी मी दंगा मस्ती करायचो तेव्हा मला लागायचं, तेव्हा तू त्या वस्तूला किंवा जागेला हात रे म्हणायची. तू अस्मिताला काही सांगणार नाही सलील. हे बघ सलील, तुला माझं ऐकावंच लागेल, नाहीतर तुझा आणि माझा संबंध संपला. आशिषच्या आई वडिलांनी त्याला ओळखण्यात चूक केली हेच खरं. ते बिचारे मात्र तो दारू पीत नव्हता हे सिद्ध करण्यासाठी धडपडतात. अरे तू खरं बोलण्याने आशिष परत येणार आहे का? तो गेला. खूप प्रयत्न करतील, शेवटी अपयशी होतील, स्वतःचं बीपी वाढवून घेतील, आजारी पडतील. या अशा व्यसनी मुलाच्या आई वडिलांना ही अशीच शिक्षा मिळाली. तुला आई बाप तर नव्हतेच, आता मामी पण नाही असं. मी तुला आशिषची एक व्हिडिओ क्लिप पाठवते. ती बघ आणि तुझ्या मनाला पटेल तोच निर्णय. काय करू? कुणाचं आहे? अस्मिता मॅडमचं की मामीचं? मामी, देवाचा किती करतेस ना तू? या देवानंच आपलं दारिद्र्य दूर करायची संधी दिली. तू मगाशी जे बोललीस ना ते पटलंय मला. नाही, मी खरं बोललो तर आशिष तर काही परत येणार नाहीये. पण जर मी खोटं बोललो तर आपल्याला 5 लाख रुपये मिळतील. मामी, पण ते पैसे देतील ना आपल्याला? नाही म्हणजे त्यांनी जर पैसे द्यायला नकार दिला तर तू काय करशील? असा कसा नकार देतील? ते त्यांनी कबूल केले, ते देणार पैसे. अगं मामी, तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी त्यांना. ते पक्के बिझनेसमॅन आहेत. आणि मला सांग की त्यांनी तुला पैसे द्यायचं कधी कबूल केलं? अरे ते तर 1 लाख रुपये देणार होते, पण काल अचानक त्यांनी फोन केला आणि म्हणाले 5 लाख रुपये देतो. पण मी सांगेल तसं करा,
म्हणून तर मी तुला इथे घेऊन आलीये. यामागचं कारण कळलं का तुला? अगं, काल अस्मिता मॅडम त्यांच्या घरी गेल्या होत्या आणि त्यांना घाबरूनच ते तुला पैशाचं आमिष दाखवते. पण समज अस्मिता मॅडमनी या केसमधून अंग काढून घेतलं तर ते आपल्याला पैसे देणार नाही. मामी, मला वाटतं आपण अस्मिता मॅडमची भीती दाखवून लवकरात लवकर त्यांच्याकडनं पैसे काढूया. अगदी बरोबर बोलतोयस रे तू. आता कसा माझा भाचा शोभतोयस. हॅलो सामंत साहेब, अस्मिता इथे येऊन गेली. हो हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सगळं आम्ही तिला सांगितलंय. पण साहेब, अस्मिता परत येऊ शकते आणि जर आम्ही तिला खरं सांगू नये असं तुम्हाला वाटत असेल तर उद्याच 5 लाख रुपये घेऊन येऊ. ते उद्या आपल्याला तिथे बोलवत आहेत त्यांच्याकडे. काय करूया? त्यांना म्हणावं तुम्हीच इकडे या. एवढी मोठी रक्कम घेऊन तू एकटी कशी काय येशील? आणि मी तर प्रवास पण करू शकत नाहीये. ठीक आहे सामंत साहेब, तुम्हीच या ना आमच्याकडे. नाही म्हणजे कसं, आमच्याकडचा पाहुणचार सुद्धा तुम्हाला घेता येईल नाही का? हो हो. अरे ते उद्या इथे येत आहेत 5 लाख रुपये घेऊन. अरे कुठे आहे तुझी मामी? मला उशीर होतोय ना. नाही, येईलच इतक्यात. तुम्ही काय चहा कॉफी घेणार का? नाही, नकोय मला. हे बघा आलीच. अगं मामी, होतीस कुठे तू? सामंत साहेब केव्हाची वाट बघतायत तुझी. अरे देवळात गेले होते. आज लक्ष्मी येणार ना घरात, म्हणून देवाच्या पायावर डोकं टेकायला गेले होते. सामंत साहेब, तुम्ही काही चहा कॉफी काही घेणार? नाही, नको मला, काही नको आहे. तुम्ही लवकर मला मोकळ करा बघू. ठीक आहे. एकदा का या कागदावरती सही झाली की ही 5 लाखाची रक्कम तुमची. काय यात? त्या अपघाताचं स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटमध्ये असं लिहिलंय की हे स्टेटमेंट मी स्वखुशीनं आणि राजी खुशीनं लिहून देतो आहे आणि सत्य तेच सांगितलंय. एकदा या कागदावरती सही झाली की मग हे 5 लाख रुपये तुमचे झाले. जरा लवकर, मला उशीर होतोय प्लीज.
हे तुमचे पैसे. मामी तुम्ही बोलावली तिला? नाही, मी नाही बोलवलं. मी बोलवलं. आणि मी एकटी आलेले नाहीये. पवार साहेब, अपघातासंबंधी स्टेटमेंट देण्यासाठी तुम्ही सलीलला आणि त्याच्या मामीला 5 लाख रुपये देताना पोलिसांनी पाहिलंय. मिस्टर सामंत, तुमचा खोटेपणा सिद्ध झालाच आहे. आता आशिषचा खरेपणा सिद्ध होईल. बघा बाबा, तुमच्या लग्नाच्या वाईट दिवसाला वेळेवर पोचण्यासाठी मी मोठ्या उत्साहाने येत होतो, पण एका क्षणात त्याचं नव्हतं झालं. माझी काही चूक नसताना हा अपघात झाला. तुला आठवत आहे, लहानपणी मी दंगा मस्ती करायचो तेव्हा मला लागायचं, तेव्हा तू त्या वस्तूला किंवा जागेला हात रे म्हणायचीस. बाबा, तुम्ही आला म्हणतर, खोला म्हणतर जीव असं म्हणायच्यात आणि खरंच जादू व्हायची हो. तुम्हाला एकदा तरी भेटायचं, तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला कधीचा फोन करण्याचा प्रयत्न करतोय, तुमचा फोनच लागत नाही. म्हणून हा शेवटचा प्रयत्न. बाबा, आता तुमचा हात माझ्या डोक्यावरून फिरतोय असं वाटतंय. आईची अंगाई ऐकू येते. मला जगायचंय बाबा, मला तुमचा आधार बनून राहायचंय. तुमचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा, मला नाही जायचं. प्लीज मला वाचवा. तुमची वाट बघतोय बाबा. आई, ये ना ग, हात रे म्हणणं.
काहीतरी जादू करा ना. प्लीज मला इकडून बाहेर काढा. मला आशिष हा मेसेज पाठवू शकला नाही. हा मेसेज रेकॉर्डेड मेसेज मध्ये. दारूच्या नशेत अपघात केलेला मुलगा हे असं बोलू शकणार नाही. आशिष कधीच दारू पित नव्हता. त्या रात्री निनादने जबरदस्तीने आशिषच्या ग्लासात दारू ओतली. मग त्याने ती निनादच्या नकळत फेकली. नंतर तो कोल्ड्रिंक पिऊन दारू प्यायल्याचं नाटक करत होता. त्या रात्री फक्त मी आणि निनादच नशेमध्ये होतो. आशिष एकदम नॉर्मल होता, कारण त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आईबाबांना विश करायचं होतं. आणि म्हणून तर त्यांनी रिसेप्शनला सांगितलं की मी यांना सांभाळून घेऊन जाईन म्हणून. खरं तर आशिष नॉर्मल होता आणि तो व्यवस्थित ड्रायव्हिंग करत होता, पण निनाद त्याच्या शेजारी बसून दारू पित होता. Guys, cheers! मजा आ गया. निनाद अरे बस कर रे, किती दारू पिशील अजून? ए तू गप्पा बस. तू पण मला सांगणार अरे? हा नीटपणे गाडी चालव. चल. निनाद ऐक, तू मागे जाऊन झोप जरा. ए गाडी माझ्या बाप्पाची आहे, कळलं ना? तुझ्या बाप्पाची नाही आहे. निनाद, ते तू गप्प बस रे. निनाद मी सांगतो ते ऐक माझं. गप्प बस. चल. निनाद जरा जास्त बोलतोस असं वाटत आहे. बोलतोय कळलं ना? मी नाही बोलत आहे. जास्त आवाज केलास ना तर बघ. निनाद तू शांत बस. हे बघ, हे जास्त आवाज कर नको. हे बघ निनाद शांत. निनादला सांगणार आहे, थांब. निनाद, निनाद अरे खरं तर निनादच्या दारू पिण्यामुळेच हे सगळं घडलं. यात आशिषचा काहीच दोष नाही. आणि म्हणून तर आशिषनी त्याच्या निरोपात म्हटलंय की हा सगळा घात दारूनी केलाय. खरं तर ही सगळी चूक निनादची होती, पण त्याची शिक्षा मात्र आशिषला भोगावी लागली. आणि हे सत्य जर जगासमोर आलं असतं तर निनादची आणि सामंतांची बदनामी झाली असती. आशिषच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या निनादवर कदाचित केसही झाली असती. म्हणूनच हे तुम्हाला पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत होते. अस्मिता मॅडममुळे आणि आशिषच्या त्या शेवटच्या निरोपामुळे माझे डोळे उघडले. आता तुम्हा दोघांनाही आणि निनादला कायदेशीर कारवाईला सामोरं जावंच लागेल. सलील, सलील, हे तू चांगलं केलं नाहीयेस. फसवलंयस तू आम्हाला.
आणि एक गोष्ट विसरतोयस तू, या स्टेटमेंट वरती तुझी सही आहे. तूही वाचू शकणार नाहीस. सामंत साहेब, त्याने काय सही केली आहे ते बघा तरी एकदा. मी खोटं बोलणार नाही. अच्छा, म्हणजे असा डाव साधलास तू अस्मिता? डाव तुम्ही रचला होता, मी फक्त तो पूर्ण होण्यापासून थांबवला. सामंत साहेब, माझा तुमच्याशी किंवा निनादशी काहीही वैर नाहीये, पण आशिषचे आई वडील, त्यांनी सर्वस्व गमावलंय, त्यांचा मुलगा गमावलाय, पण तरीही त्याच्यावर लागलेला कलंक दूर करण्यासाठी ते झटतायत. त्यामुळे मी त्यांच्या बाजूने उभी राहिले. आशिष कसा होता हे तर त्या क्लिप मध्ये पाहिलं आपण. तुमचा मुलगा निनाद कसा आहे हे बघायचं. बघा, या दारूमुळेच नुकताच इतका भीषण अपघात झाला, त्यात त्याने स्वतःचा मित्र गमावला, पण तरीही अशी चोरून दारू पितोय तो. इतका कोडगा आणि व्यसनाधीन झालाय तुमचा मुलगा. निनादच्या वागण्यामुळेच हे सगळं असं झालं. खरं तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आणि आम्हाला सांभाळण्यासाठीच आम्ही आशिषला सोबत घ्यायचो, आणि हेच कारण होतं की तो दारू पीत नव्हता पण आमच्या सोबत यायचा. खरं तर त्या दोघांच्या दारू पिण्यामुळं आशिषचा घात झालाय. सलील, शांत, तू नको वाईट वाटून घेऊस. पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित्त नाही. तो पैशांचा मोह टाळलास, खरेपणाने वागलास, मला साथ दिलीस. खरं तर आशिषला आणि त्याच्या आई वडिलांना न्याय मिळवून द्यायला तूच मदत केलीस. बाबा, तुम्ही काहीतरी जादू करा ना. प्लीज मला इकडून बाहेर काढा. अस्मिता, आम्ही आशिषला नाही वाचवू शकलो, पण तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे आमच्या आशिषवर लागलेला हा कलंक धुवून निघाला. आमचा लढा यशस्वी झाला. यासाठी तुझे आभार म्हणून तुझ्या या ऋणातून बाहेर नाही पडायचं आम्हाला. नाही, पण हे सत्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं ना. काका, हो, आशिष निर्दोष आहे आता सगळ्या जगाला माहिती आहे.
आणि आता तर टीव्हीवर सुद्धा दाखवत आहे. हो खरंच काका. आशिष नाईक यानं दारू पिऊन अपघात केला नव्हता, तर अपघात दारूच्या नशेत असलेल्या निनाद सामंत मुळे झाला होता हे आता निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. निनाद आणि त्याच्या वडिलांची पोलीस चौकशी चालू झालेली आहे. आशिष निर्दोष आणि निष्कलंक होता. त्याच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या झालेल्या बदनामीबद्दल आणि त्यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आता आम्ही शांत मनानं आशिषच्या अस्थीचं विसर्जन करू शकतो. त्याच्या आत्म्यालाही आता सद्गती मिळेल. आता उरलेल्या आयुष्यात आशिषची कहाणी सगळ्यांना सांगू शकतो मी. नव्या पिढीला व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करणं. आमचा आशिष तर गेला, पण नव्या पिढीत असं कोणाच्या बाबतीत घडू नये. अहो आपल्या पोटचा पोर गेला म्हणून काय झालं? आता ही सगळी आपलीच मुलं आहेत. हो की नाही का अस्मिता?